नमस्कार मंडळी, मी सगळ्यांची लाडकी चंदगडची आहो. कसं काय बरं आहे नव्हे? परवा बेळगावच्या अन्नोत्सवात आमचा इस्कोटा कसा झाला आणि मित्रमैत्रिणींबरोबरचा 2 दिवसाचा धिंगाणा या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. चला तर मग ब्लॉग शेवटपर्यंत एन्जॉय करूया. तर मंडळी झालं असं की शनिवारी संध्याकाळी जरा नटाबिटा आवरून दुट्या संपून आम्ही सगळे एकत्र जमलाव. मला तिथनं आम्ही सुसाट सुटलाव. अंगडी कॉलेजवर भरल्या अन्नोत्सवाकडे. लांब तरी लाइटिंग बघून शपरोनच गेलाव. तिथे गेल्या गेल्या बघता तर का मुलकाची गर्दी होती. शेवटचे 2च दिवस उरल्यामुळे लई दूरदूरनं अन्नोत्सवात या लोक येली. एंट्री तिकीट तर आधीच ऑनलाईन काढली होती, नाहीतर तिकिटांच्या गर्दी त्या आम्ही चिरडूनच जायचा. मस्त इयरिंग्स आहेत ग. चल, ही आमची मैत्रीण पौर्णिमा. ही अशी भारी भारी कानातली बघुली. तेवढ्यात माझा कॉलेजचा मित्र विनायक भेटला. त्याच्याबरोबर हाय बाय करून पुढे निघाला. आत गेल्या गेल्या पुंडलिकच्या पोटात कावळे ओरडोस लागले. भूक लागले काय? काय झाला पहिला लवट भूक लागले. हे काय बघून काय पोट भरत नाही, काय तर खाऊ पोट भरताय पाठभर आणि नाचायचं नंतर ते गाणी लागल्यावर. मन असं म्हणून या गर्दीतनं वाटाकाळीत कसं तरी 4-5 पदार्थांवर ताव मारला. मन गर्दीतनं असं पुढे पुढे जाताना एका काकीने तरी असा धक्का दिल्याने सांगतो की माझ्या अंगावरच सगळा रायता उडाला. मग काय सगळ्या मूडचा इस्कोटाच होऊन बसला की. मन जरा पुढे जाऊन स्टेजवर सुरू असलेल्या गाण्यांच्या मैफिलींची मजा घेतला. माना आम्ही पुढे पाळण्यात बसून निघाला. तिथे तर एवढी गर्दी होती सांगो की एका पाळण्यात बसून आम्हासनं 1.5 तास लागला. म्हणून आप्पा आणि पुंडलिक या पाळण्यात न बसून तर हरकूनच गेली. मजा आली, लई मजा आली. अच्छी बात है, लेकिन इस झूले में झूलना बहुत ही अच्छी बात है. तुला बघून कसं वाटलं? मंडळी, माना या पाळण्यातली मजा बघून लईच उशीर झाला. म्हणून आम्ही माना गणेशपूरला गणेशच्या घराकडे निघाला. अन्नोत्सव मध्ये अरखंड इथे अरखंड. वा वा, सुगंध. मन गणेशच्या घराकडे गेल्यावर काकींनी केलेल्या चिकन आणि रस्त्यावरच ताव मारला आणि जीव खाऊन झाल्यावर आमचा धिंगाणा सुरू झाला. असं लई दिवसानंतर भेटल्यामुळे लई गप्पा गोष्टी, खेळ, डान्स यातच पुरी रात घाली लाव. फक्त 3-4 तासभर झोपून सकाळी अरवाळी चहा बट्टर हाणला. मला रात्री मॅरिनेट करून ठेवलं चिकन 65 तळून घेतला आणि सगळ्यांची पंगत बसून जेवलाव. मन प्रत्येक जण आपल्या कामात फानोफान झाली. खरं पुंडलिकाने मी या दोघंच उरलाव. मला दुपारी असं कोल्ड्रिंक्स पिऊन आमची मैत्रीण लक्ष्मीच्या घराकडे निघाला. काकी आणि मालू वहिनींच्या पाहुणचारानंतर मी हरकूनच गेलो. माना आम्ही गणेशपुरातनं थेट आंबेवाडीवरनं आलत गॅस निघाला. आंबेवाडीच्या या रोजगाराच्या बायकासनं बघून मन एकदम भरवूनच आलं बघा. खरंच या बायकांचं जीवन म्हणजे कापसासारखं मऊ आणि दगडासारखं टणक असते. कष्टाची वारी आणि संसाराची शिदोरी ही स्त्रीकडेच असते बघा. शेवटी लक्ष्मीच्या घराकडे जाऊन तिच्या लग्नाचं हे दुसरं सरप्राईज गिफ्ट दिला. माना तिथे जरा सरबत पिरबत पिऊन आम्ही सगळी पानोपान झाला. तर मंडळी, चंदगडच्या असे भन्नाट व्हिडिओ बघूस लाईक शेअर फॉलो करूच इसरू नका.